पडेल. पॉवर प्लेच्या षटकातलं पहिलं षटक घेऊन येतो तर नसीब. सामना करेल तो सुजय. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट फटकावण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेला. दोन क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल. तर सानपाडा संघाला वैयक्तिक आपलं खातं खोलतोय सुजय. एक धावेने संघाची धावसंख्या एक चेंडू नंतर एक. पॉवरप्लेच्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येईल नसीब आपल्या संघासाठी. पाहूया कशी गोलंदाजी करतोय पॉवरप्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू सुजय याच्यासाठी. पुढचा आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेत उडेल आणि सरळ गोलंदाजाने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपली आणि पहिला धक्का दिला तो सानपाडा संघाला एक या धावसंख्येवरती. सानपाडा संघ दोन चेंडू नंतर एक गडी बाद एक धाव. सुजय याची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येतोय निखिल. निखिल याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 11 चेंडू 26 धावांची खेळी केली होती त्याने आणि एक विकेटही प्राप्त केली होती. आणि आता तोच निखिल पुन्हा स्ट्राईक वरती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने येताच क्षणी पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपलं खातं उघडलं होतं. तोच निखिल पुन्हा फलंदाजीसाठी आलाय. निखिल याने जर लागोपाठ 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याच्यासाठी ऋषभ याच्याकडून. आणि पुढचा चेंडू सामना करेल निखिल. सुंदर हलक्या हाताने खेळून काढलाय. समजदारीचं क्रिकेट निखिल याच्याकडून. 3 षटकार नाही पाहिजेत मला संघाला वरती पोहोचवायचंय. आणि एक धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 या धावसंख्येवरती. 3 चेंडू नंतर 2 धावा आणि एक गडी बाद सानपाडा संघ. पॉवर प्लेच्या षटकातला 3 चेंडू झाले. चौथा चेंडू घेऊन नशीब. सुंदर चेंडू पण यष्टीरक्षकालाही काही कळालं नाही आणि एक धाव घोषित क्षेत्रात जाते आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती एक गडी बाद 3. पुढचा चेंडू नशीब याचा. मयूर याच्यासाठी सुंदररित्या टोलवलेला चेंडू स्ट्राईट मध्ये मारलाय आणि 1 बाउन्स चौकार. पहिला चौकार लागतोय सानपाड्याकडून मयूर याच्या बॅटमधून आणि 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शिल्लक. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेत आहेत. शेवटचा चेंडू नशीब यांचा. मयूर याच्यासाठी. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज. पाहूया कसा सामना करतात एकमेकांचा. आणि ओहो सुंदर असा चेंडू गुडलत वरून पडून कळालंच नाही मयूर यांना आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि सानपाडा संघाला लागलेला दुसरा झटका पहिल्याच षटकात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 7. आणि मयूर बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सागर. स्ट्राईक वर असेल तो निखिल. मागच्या सामन्यात चांगली खेळी केली होती निखिलने. या सामन्यात काहीतरी करावं लागेल. महत्वाचा सामना आहे. अंगावर जबाबदारी आहे. पहिल्या षटकात 2 गडी बाद झाल्यानंतर आता
निखिलवर सर्वात मोठी जबाबदारी असेल ती पुढचे 3 षटकं कशी खेळायची आहेत. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो सारसोळ संघाकडून नवनाथ. पाहूया कसा सामना करतो निखिल त्याचा. डाव्या हाताने गोलंदाजी करणार गोलंदाज. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय सर्कलमध्ये. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि एक धावेने संघाचा धावफलक हलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. प्रथम स्ट्राईकवर असेल तो नवीन फलंदाज सागर. सामना करेल नवनाथ याचा. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज नवनाथ. उजव्या हाताचा फलंदाज सागर. पाहूया कसा सामना करतोय नवनाथ याचा. पुढचा चेंडू नवनाथ याचा सागर याच्यासाठी. आणि सुंदर असा फटका. कार्पेटने खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक क्षेत्रन करेपर्यंत एक धाव धावून पूर्ण केले. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 9. सागर. पुढचा चेंडू नवनाथ याचा. स्ट्राईकवर आलाय तो निखिल. निखिलकडून खूप अपेक्षा आहे सानपाडा संघाला. आणि पुढचा चेंडू नवनाथ याचा. ओ आणि सानपाडा संघाला बसलेला हा एक खूप मोठा झटका निखिलच्या रूपात. तिसरा विकेट गेलाय. तिसरा गडी गमावला सानपाडा संघाने 9 या धावसंख्येवरती. नवनाथ याने चांगलं यश मिळवून दिलं आपल्या संघाला आणि खूप चांगला कमबॅक असेल हा सारसोळे संघासाठी. निखिल याची जागा घेण्यासाठी पुढचा फलंदाज येतोय तो अमित. अमितनेही गेल्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी केली होती. निखिल आणि अमित या दोघांनी 11 धावात 26 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला 57 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं. आणि आता निखिल बाद झाल्यानंतर आता अमितवरती जबाबदारी असेल. आणि पुढचा चेंडू नवनाथ याचा अमित याच्यासाठी. सुंदरता खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने फटकावलेला चेंडू कार्पेट दिशेने एक धाव धावून पूर्ण करतायत. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सागर आणि अमित याची. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 3 गडी बाद 11. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन नवनाथ अमित त्याच्यासाठी. आणि सुंदर असा कट केलेला चेंडू हलक्या हाताने खेळून एक धाव घेतलेली आहे. धावफलक हालता ठेवतायत. एक धावेला धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 3 गडी बाद 12. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर असेल तो सागर. नवनाथ गोलंदाजीवर. लेफ्ट हँड बॉलर नवनाथ. पाहूया त्याचा सामना कसा करतोय तो सागर. पुढचा चेंडू नवनाथ याचा सागर याच्यासाठी. आणि सुंदर असा फटका. अतिशय सुंदर असा देखणा फटका मारलेला तो सागरच्या बॅटमधून निघालेला आणि 6 धावांसाठी. आणि 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकानंतर 3 गडी बाद 18 धावा. दोन षटकानंतर 3 गडी बाद 18 धावा धावफलकावर लागल्या सानपाडाच्या. आणि तिसरं षटक घेऊन येतोय. सारसोळे संघासाठी तो जग्गू. दोन षटक संपलेल्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आहे तो जग्गू. आपण डाव्या हाताचा गोलंदाज. आणि सुंदर असा चेंडू आणि हलक्या हाताने अमिताने खेळून काढला आणि एक धाव घेतलेली. आणि सागरला पुन्हा स्ट्राईकवरती आणलेला आहे. सागरच्या बॅटमधून जर मोठे फटके निघत असतील तर हा एक चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल आम्ही त्याचं. सिंगल धाव काढून स्ट्राईक दिली आपल्या पार्टनरला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. एक चेंडू झालेला. 5 चेंडू तिसऱ्या षटकातले शिल्लक आहेत. स्ट्राईकवर आलाय तो सागर. नॉन स्ट्राईकवर आहे तो अमित.
पाहूया सागरच्या बॅटमधून शेवटचा चेंडू षटकार आला होता. पाहूया काय करतोय सागर. आणि हा पुन्हा एकदा त्याच पट्ट्यात पडलेला चेंडू आणि पुन्हा एकदा रिझल्ट सेम. पुन्हा एकदा सागरच्या बॅटमधून षटकार निघतोय आणि 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. सुंदर अशी फलंदाजी सागर याच्याकडून. निखिल बाद झाला त्याच्यानंतर मी त्याची जबाबदारी पार पडतोय हेच सागर सांगतोय. तीन चेंडू मध्ये 13 धावावरती खेळतोय तो सागर. चांगली फलंदाजी पाहायला भेटते सागरकडून. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत आणि एका मोठ्या षटकाची गरज आहे ती सानपाडा सांगाल. आणि पुढचा चेंडू जग्गू याचा सागरसाठी आणि पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये सुंदररित्या फटकावलेला चेंडू 1 बाउन्स आणि हा चौकार. 4 धावेने पुन्हा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 3 गडी बाद 29. चांगली फलंदाजी पाहायला भेटते सागरकडून. फुल टॉस चेंडूला चांगला कव्हर्स मध्ये टच केला होता आणि 1 बाउन्स चौकार मिळवलाय. स्वतःची वैयक्तिक धावसंख्याही वाढवताना संघालाही पुढे घेऊन जातोय तो सागर. पुढचा चेंडू जग्गू याचा सागर याच्यासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सागर चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय आणि हा पुढचा चेंडू चांगल्या रीतीने फटकावलेला आहे. परंतु आणि हा पुन्हा एक चौकार सागरच्या बॅटमधून निघतोय. लागोपाठ बॅक टू बॅक 2 चौकार 1 षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती सानपाडा संघाकडून आणि सागरकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या धावसंख्येवरती. चार चेंडूची समाप्ती झालेली. अजून 2 चेंडू शिल्लक. खूप महागडं असं षटक ठरतंय त्या सारसोळे संघासाठी. सागर चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. पुढचा चेंडू जग्गू याचा सागर याच्यासाठी आणि पुन्हा एकदा फुल टॉस लोवर आणि चांगला फटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि सागरला पुन्हा तिसरी धाव पाहिजे होती परंतु अमितने नकार दिल्यामुळे 2 धाव्यावर समाधान मानावं लागतं. ते सानपाडा संघाला आणि दोन्ही फलंदाजांना 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवरती. षटकातला शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक. शेवटचा 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल तो सानपाडा संघाचा. जग्गू याचा षटकातला शेवटचा चेंडू. सामना करेल तो सागर. सुंदर असा शॉट. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलेला 1 बाउन्स चौकार. सागरने खूप खरंच सानपाडा संघासाठी त्याने खूप चांगली फलंदाजी केलेली. निखिल बाद झाल्यानंतर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 39. 3 गडी बाद 39. 3 षटकानंतर 3 गडी बाद 39. Yes. 21 धावांचं षटक. खूपच महागडं असं षटक जग्गू यांचं. एका मोठ्या षटकाची गरज होती सानपाडा संघाला आणि सागरने त्याची पूर्णपणे कमी भरून काढली स्वतःच्या फलंदाजीने. 2 षटकार 2 चौकार आणि आता स्ट्राईकवर आहे तो अमित. आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो सारसळे संघाकडून दीपक. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू अमित याच्यासाठी आणि शॉर्ट पद्धतीचा चेंडू अतृष्ट असा टोलवला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव काढले. 1 धावेवरती समाधान मानतोय. सागरला स्ट्राईक होतं टोटल. चांगलं क्रिकेट अमितचं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धावेने 40 या धावसंख्येवर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. हाणामारीचं षटक. शेवटचे 5 चेंडू सागर किती धावा मारतोय हे बघणं महत्वाचं असेल आता. गोलंदाजी मार्कवरती आहे तो सारसोळे संघाकडून दीपक. शेवटचे निर्णायक 5 चेंडू टाकायचे आहेत. हाणामारीच्या षटकातले शेवटचे 5 चेंडू. स्ट्राईकवर आहे तो सेट बल्लेबाज सागर. 7 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी करतोय तो सागर. स्ट्राईक वरती आहे आणि पुढचा चेंडू सागरचा आणि ऑफसाईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू पण मात्र घोषित क्षेत्रात जातो. 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते सागर याला. आणि धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
41 41 या धावसंख्येवरती. 4 चेंडू अजूनही सागरकडे शिल्लक आहेत. 4 चेंडूत किती धावा फटकावतोय सागर हे बघणं महत्वाचं आहे सानपाडा संघासाठी. आणि हा पुढचा चेंडू सुंदररित्या डोलावलेला आहे. लेग साईडच्या दिशेने हवेत गेलेला चेंडू उंच झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपतोय. एक चांगली खेळी करताना सागर बाद झालाय. 8 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी करून सागर पॅव्हलियन मध्ये परततोय आणि धावसंख्या आहे ती 41. 4 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 3 चेंडू मध्ये सानपाडा संघ अजून किती धावा जमवतो धावफलकावरती ते महत्वाचं असेल. आणि त्याची जागा घेण्यासाठी आता येतो नवीन फलंदाज अमोल. शेवटचे 3 चेंडू हाणामारीच्या षटकातले शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू अमोल याच्यासाठी आणि पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेण्यापासून काय रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. 4 गडी बाद 42 सानपाडा संघ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मोठी जबाबदारी आहे ती अमित वरती. मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळ केली होती. आता हे शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे खेळतोय अमित आणि किती धावा जमवतोय हे महत्वाचं असेल. आणि सुंदर असा मारण्याचा प्रयत्न बॅटची एज घेतली आणि चेंडू हवेत आणि हा झेल सुटलेला आहे. एक धाव धावून पूर्ण केले. दुसरीही धाव पूर्ण केलेली आहे आणि तिसरी धाव पूर्ण झाली. आणि हे एक्स्ट्रा ओव्हर मध्ये 4 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. बाद धावबाद घोषित केलेला आहे. 4 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत ना पंच. 4 धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली ती 46. धावसंख्या झाली ती 46. 5 गडी बाद 46 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राईक वर असेल तो अमित. शेवटचा चेंडू पाहूया कसा सामना करतो आम्ही शेवटच्या चेंडूचा. आणि अवांतर चेंडू पंचांकडून वाईट घोषित केलेला आहे आणि एक धावेने पुन्हा धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 47 वरती. 47 धावा 5 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे. 4 येत आहेत 6 येत आहेत 2 येत आहेत. तितकं आव्हान त्यांना ठेवायचं समोर सारसोळे संघासमोर विजयासाठी. पाहूया किती धावा जमवतात आम्ही शेवटच्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू आम्ही त्याच्यासाठी आणि पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पुन्हा पंचांचा निर्णय वाईड. पुन्हा एक धाव वाढते धाव फलकामध्ये. धावसंख्या होती ती 48. शेवटचा चेंडू आम्ही त्याच्यासाठी आणि हा सुंदर असा फटका अमितच्या बॅटमधून. बॅट लागल्यात कनेक्ट आहे की तो 6च आहे आणि 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 गडी बाद 54 धावा. 55 धावांचं आव्हान ठेवलंय ते सारसोळे संघासमोर विजयासाठी.
सामन्याला सुरुवात होते. सारसोळ संघाची सलामीची जोडी गुरु आणि मनोज. स्ट्राईकवर आहे तो गुरु, नॉन स्ट्राईकवर आहे तो मनोज. 55 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी गुरु आणि मनोज. पाहूया सानपाड्यांच्या गोलंदाजांचा कसा प्रकारे सामना करते ते. सानपाडा संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो तो कैलास. आणि कैलास याने जर हॅट्रिक घेतली तर त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऋषभ याच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कैलाससाठी जर हॅट्रिक घेतल्यास. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो कैलास. आणि पहिला पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन कैलास. गुरु याच्यासाठी पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडूवरती पहिला गडी बाद होता होता वाचलाय. चांगली गोलंदाजी कैलास याची. पहिल्याच चेंडूवरती विकेट भेटणार होते. गुरु याचा पहिल्या चेंडूवरती झेल सोडलाय आणि पुढचा चेंडू कैलास याच्या गुरु याच्यासाठी. 55 धावांचं आव्हान आहे ते सारसोळे संघासमोर. पुढचा चेंडू कैलास याचा गुरु याच्यासाठी. आणि हा सुंदर असा फटका गुरुच्या बॅटमधून निघतो. लेग साईडच्या दिशेने उंचावून मारलेला फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि चौकार. 4 धावेने स्वतःचं खातं खोलतोय. वैयक्तिक संघाचं खातं खोलतोय. 2 चेंडू नंतर धावसंख्या लागली धावफलकावर 4. पहिल्या चेंडूवर जीवनदान भेटलं. दुसऱ्या चेंडूवर चौकार. पॉवर प्लेच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकात जितक्या जास्तीत जास्त धावा जमवतील तेवढा जमावा लागली सारसोळ. पुढचा चेंडू कैलासाचा गुरु याचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि उंचावून मारले. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि चांगली सुंदर अशी ट्राय मारली होती परंतु झेल काही घेता आलेलं नाहीये. आणि 2 धावा धावून तोपर्यंत दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्येत पुन्हा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. दोन चेंडूच्या खेळानंतर 2 चेंडू आणि 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असेल गुरु याच्यासाठी. चांगले प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने परंतु झेल काही घेता आला नाही. आणि पुढचा चेंडू कैलास याचा फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया गुरु कसा सामना करतो त्या फ्री हिटच्या चेंडूचा. आणि बॅटची एज लागून चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. 3 चेंडूची समाप्ती झालेली आहे पॉवर प्लेच्या. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. जितक्या जास्तीत जास्त धावा होतील तेवढा जमवण्याचा प्रयत्न असेल तो सारसोळ संघाचा. या 3 चेंडूमध्ये जर कैलास 2 विकेट जरी काढतोय सारसोळे संघाच्या तरी सुद्धा त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. पुढचा चेंडू कैलास याचा गुरु याच्यासाठी. आणि चांगल्या रीतीने फटकावून काढलेला चेंडू कार्पेट दिशेने खेळलेला. क्षेत्ररक्षक हजर होते तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण झालेले. दुसरी धाव देखील धावून पूर्ण केलेली आहे आणि 2 धावेनंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेचे शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
पुढचा चेंडू काही तर गुरुयाचा आणि आज सुंदर इथं फटकावलेला हवेत गेलेला आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे झेलसाठी आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. गुरु याला हे पहिल्या षटकात दुसरं जीवनदान भेटतंय. दोन धावा 5 चेंडू नंतर धावसंख्या लागल्या धावफलकावरती 11. दुसरं जीवनदान भेटतं ते गुरु याला पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता. 5व्या चेंडूवरती झेल सोडलाय. कैलासाचा पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू कसा सामना करतोय आणि सुंदर इथं फटकावलेला चेंडू कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव धावून पूर्ण केल्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकानंतर 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारसोळ संघ बिनबाद 12. स्ट्राईकवर असेल आता तो मनोज, नॉन स्ट्राईकवर आहे तो गुरु. दोन्ही सलामीची जोडी मैदानात पहिल्या षटकानंतर 12 धावसंख्या धावफलकावर लागले. दुसरं षटक घेऊन सानपाडा संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो सुजय सानपाडा संघासाठी. पाहूया कशी गोलंदाजी करतो आणि फुलटॉस लोवर चेंडू आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनबाद 13. दुसऱ्या षटकातील सुजयाचा पुढचा चेंडू मनोज याच्यासाठी. पाहूया मनोज कसा सामना करतोय सुजय याचा. उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज, फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. 1 बाउन्स झाल्यानंतर चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. मनोज याचा पहिला चौकार लागलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. बिनबाद 17. सुजय याचा पुढचा चेंडू मनोज याच्यासाठी. बघा कसा सामना करतोय मनोज सुजय याचा आणि उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न उंचावून मारलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि मनोजला परतावा लागेल पॅव्हलियन मध्ये आणि पहिला झटका लागतो तो सारसोळ या संघाला 17 या धावसंख्येवरती. आणि निलेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे स्टेजवरती. ऐरोलीचे गोल्डन मॅन म्हणून जे ओळखले जातात. तरी घनसोली 30+B संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये जर या षटकामधल्या 3 चेंडूमध्ये कैलास जर 2 झेल पकडतोय तरी सुद्धा त्याला 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे ऋषभ याच्याकडून. हे चहा कोणचं आहे?
सुजयाच्या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकवर तर फलंदाज नवनाथ त्याच्यासाठी आणि सुंदर असा चेंडू एच लागलाय आणि झेलबाद होतोय तो नवनाथ. भोपळा न फोडता तंबूत परतावा लागेल आणि सारसोळे संघाला लागलेला हा 17 या धावसंख्येवरती दुसरा झटका. लागोपाठ 2 चेंडू 2 गडी बाद केलेले आहेत ते सुजय यांनी आणि हॅट्रिकची संधी असेल ती सुजय यांच्याकडे. आणि नवनाथ त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो दीपक. हॅट्रिकचा चेंडू असेल. पाहूया सुजय कशी गोलंदाजी करतो, हॅट्रिक प्राप्त करतोय का. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुजय हॅट्रिक वरती आहे. स्ट्राईक वर आलेला नवीन फलंदाज दीपक. पाहूया कसा सामना करतो सुजय याचा. आणि पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा खेळून काढलेल्या लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतोय आणि एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू सुजय याचा गुरु सामना करेल आणि चेंडू जाते घोषित क्षेत्रात आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल गुरु याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 19 या धावसंख्येवरती. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर 2 गडी बाद 19 धावा. बारा चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असेल ती सारसोळे संघाला. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 19 धावा. 12 चेंडू आणि 36 धावा. 18च्या रन रेटने धावा काढायच्या त्या सारसोळे संघाला. अमित आणि अमोल यांच्यासाठी बक्षीस आलेला. लागोपाठ 2 झेल पकडतायत तर 10,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे तुमच्यासाठी ऋषभ याच्याकडून. पुढचं षटक घेऊन येतो सानपाड संघाकडून आणि सुंदर असा फटका निघालेला आहे तो दीपक यांचा. दीपकला तंबूत परतावं लागेल आणि तिसरा झटका लागतोय तर सारसोळे संघाला 19 या धावसंख्येवरती. आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज चाललाय तो केतन. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय गोलंदाज मयूर यांनी. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. मयूर यांचा पुढचा चेंडू केतन याच्यासाठी. नवीन फलंदाज केतन. पाहूया कसा सामना करतोय मयूर याचा. आणि ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा फटका सीमारेषेलगत जाताना 4 धावांसाठी आणि 4 धावेने वैयक्तिक खातं खोलतोय. संघाला 4 धावेने पुढे ढकलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 23.
षटकातले 3 चेंडू अद्यापही शिल्लक. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले. पुढचा चेंडू मयूर याचा केतन याच्यासाठी. सुंदर असा फटका, अतिशय फ्लॅट असा फटका मला आणि तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 6 धावा अडवलेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय सुजय याच्याकडून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सारसोळे संघाला आणि केतन याला. 1 धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या धावसंख्येवरती. षटकातले 2 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू मयूर याचा गुरु याच्यासाठी आणि आज सुंदररित्या डोलावलेला फटका. आज 6 धावांचा फटका आहे आणि 6 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. गुरु याच्या बॅट मधून लागलेला हा दुसरा षटकार. 8 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे ती सारसोळे संघाला. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मयूर चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. आता मात्र षटकार खावा लागला आणि गुरु याच्या बॅट मधून गेला. पुन्हा एक चांगला फटका आणि आज झेल सुटलेला आणि हा एक पुन्हा चौकार. तिसरा झेल सुटलेला आहे तो गुरु याचा आणि नक्कीच हे गुरुचे 3 झेल सोडले ते महाग पडलेले आहेत त्या सानपाडा संघाला. आणि 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 या धावसंख्येवरती. 7 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे ती सारसोळे संघाला. पहिल्या चेंडूवरती गुरुचा झेल सोडला होता आणि हा शेवटचा चेंडू या षटकातला गुरु याच्यासाठी आणि पुन्हा एक षटकार गुरुच्या बॅट मधून येतोय आणि 7 धावेने धावसंख्या वाढते. वैयक्तिक धावसंख्या वाढते. संघाला पुढे घेऊन जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला संघ. 6 चेंडू आणि 15 धावा. गुरु याचे 3 झेल सोडले. 3 जीवनदान. सानपाडा संघाला किती महाग पडतात हे आत्ता त्यांना कळत असेल. पहिल्या चेंडूवरती डक वरती बाद झाला असता तोच गुरु संघाला विजयापर्यंत घेऊन गेलाय. 6 चेंडू आणि 15 धावा. दहा चेंडू मध्ये 27 धावांची खेळी करतोय तो गुरु आपल्या संघासाठी आणि शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. शेवटचं षटक घेऊन येतोय सानपाडा संघासाठी तो जरा लवकर सामना खेळायचा. अंधार पडायची वेळ. लवकरात लवकर अजून 2 सामने बाकी आहेत इथे. जास्त टाइम घेऊ नका. पंचांनी सामना लवकर सुरू करा. शेवटचं षटक घेऊन येतोय तो अमित. सानपाडा संघाकडून अमित शेवटचं षटक टाकायला येतोय. 6 चेंडू आणि 15 धावा. याच्या आधीच्याही सामन्यात अमितने शेवटच्या षटकात फक्त 1च धाव दिली होती आणि 1 गडी बाद केला होता. आणि अमित याने हॅट्रिक घेतल्यास त्याला 20,000 रुपयाचं पारितोषिक ऋषभ याच्याकडून. आणि अमित शेवटचा षटक घेऊन येतोय तो सानपाडा संघाकडून. 6 चेंडू आणि 15 धावा डिफेंड करायचे आहेत. पाहूया अमित कशा प्रकारची गोलंदाजी करतो. स्ट्राइक वर आहे तो मनोज केतन. स्ट्राइक वर आहे तो केतन. नॉन स्ट्राइक वर आहे तो गुरु. नक्कीच केतनचा प्रयत्न असेल की गुरु याला स्ट्राइक द्यावी. आणि हा लेग साईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू परंतु 1च धावेवर समाधान मानते दोन्ही फलंदाज. कारण केतनलाही माहित आहे की गुरुची बॅट तापलेली आहे आता सध्या. आणि 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे ती सारसोळे संघाला.
गुरु याने त्याला भेटलेल्या 3 जीवनदानांचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाला विजयाकडे खेचून नेलंय. शेवटचे 5 चेंडू 14 धावा, 14 धावा आणि 5 चेंडू. आम्ही त्याचा पुढचा चेंडू गुरु याच्यासाठी आणि ऑफ साईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल गुरुला आणि चारसोळे संघाला. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावा. अकरा चेंडूवरती 28 धावांची खेळी करतो तो गुरु. संघाची पूर्ण मदार आपल्या खांद्यावर घेतले. 4 चेंडू आणि 13 धावा. पुढचा चेंडू अमित यांनी लास्टच्या मॅच मध्ये पण चांगली गोलंदाजी केली होती. तीच गोलंदाजी त्याला पुन्हा करावी लागेल. 4 चेंडू 13 धावा डिफेंड करण्यासाठी. गुरु पाहूया कसा सामना करतो अमितचा. आणि हा चेंडू यष्टीच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत धावसंख्येने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. आम्ही त्याचा पुढचा चेंडू गुरु याच्यासाठी. 4 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण समोर आहे. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळला आहे, परंतु सिंगल धाव घेण्यासाठी गुरु याने नकार दिलाय. 3 चेंडू 12 धावा. आणि या शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातले शेवटचे 3 चेंडू 3 चेंडू आणि 12 धावा. त्या 3 चेंडू मध्ये जर अमित 2 गडी बाद करतोय तर त्याला 25,000चं पारितोषिक आलेलं आहे. अमित याच्यासाठी 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद करायचे आणि स्ट्राईक वर आहे तो गुरु, सारसोळ संघाचा फॉर्म फलंदाज. आणि पुढचा चेंडू आम्ही त्याचा आणि सुंदर फटकावलाय. क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसऱ्या धावेसाठी धावबाद व्हावं लागेल. केतनला माघारी परतावं लागेल आणि धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 11 धावा. केतन बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज नशीब. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडूत 11 धावा कंपल्सरी चेस करावे लागेल. 2 चेंडू आणि 11 धावा. गुरु फॉर्म मधला फलंदाज गुरु, सलामीचा फलंदाज सारसोळे संघाचा गुरु. ज्याचे आणि या चेंडूवर जर आम्ही विकेट काढतोय तर 5,000 रुपये पारितोषिकामध्ये अजून वाढलेले आहेत. पुढचा चेंडू आम्ही त्याचा सलामीचा फलंदाज गुरु, सेट फलंदाज, त्याचे 3 झेल सोडल्यानंतर ज्यांनी सामना खेचून आणला तो गुरु स्ट्राईक वरती आहे. आणि अमित शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावा. पुढचा चेंडू गुरु याच्यासाठी आणि हा सुरेख चेंडू टाकलेला आम्ही त्याने. 1 चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडू आणि 11 धावा. एक चेंडू 11 धावा. सारसोळे संघाला विजयासाठी 1 चेंडूत 11 धावा करायच्या आहेत. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू. औपचारिकता बाकी केवळ. आणि हा एक घोषित क्षेत्रात 1 धाव आणि 9 धावेने पराभव पत्करावा लागतोय तो सारसोळ या संघाला.